आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही फलटण तालुक्यातनं 5 जण आणि त्याच पद्धतीने इतर तालुक्यातनं टोटल 15 जण शिवसेना या पक्षातून आम्ही निवडून आलतो. पक्षाचा प्रतोद म्हणून मला त्या ठिकाणी अधिकार दिले गेले आणि व्हीप बजावण्याचे अधिकार माझ्याकडे होते. त्याच प्रकारे आम्ही पूर्ण महिनाभर सर्व एकत्रच होतो आणि 20 तारखेलाही एकत्रच त्या ठिकाणी गेलो. फक्त थोड्या वेळ आधी मी आणि उदयसिंह उंडाळकर पाटील ते राष्ट्रवादीकडनं आणि मी शिवसेनेकडनं आणि आमच्याबरोबर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी अजून 2 आमच्यावर कॅन्डिडेट दिले गेले आणि आम्ही 4 जण आधी जिल्हा परिषदमध्ये गेलो. म्हणजे भाजपकडनं आणि त्यांच्याकडनं 4 जण आली होती आणि आम्ही 4 जण गेलो होतो. तर आम्ही आधीच तिकडे पोहोचलो होतो. तिकडे सगळी प्रक्रिया सुरू झाली, फॉर्म भरले, सगळं झालं. हे झाल्यानंतर भाजपचे जे काय इतर लोक निवडून आलेले होते ते आले वरती आले म्हणजे 4थ्या मजल्यावर आले. बाकी सगळे आमचे जे काय होते ते सगळे हॉटेलमध्ये होते, ते नंतर आले, थोड्या वेळ नंतर आले. पण नंतर आल्यानंतर घडलं असं की जे आपण व्हिडिओज वगैरे बघितले की आदरणीय आपल्या जिल्ह्याचे तर पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई काका आहेतच, परंतु ते मंत्री सुद्धा आहेत. त्याच पद्धतीने आदरणीय मकरंदाबा असतील, आदरणीय संजीवराजे म्हणजे बाबा असतील, हे सगळे त्याचबरोबर आले. आदरणीय शशिकांत शिंदे साहेब त्याचबरोबर होते. त्यांच्याबरोबर खालती जे काय मंत्र्यांच्यात जे काय ओढाताण झाली, आदरणीय शिवेंद्र बाबा असतील, त्याचबरोबर अतुल बाबा त्या ठिकाणी होते, कराडचे आमदार आपले मनोज घोरपडे दादा असतील, ते आमदार आहेत. त्याचबरोबर खासदार नितीन काका असतील, हे सगळे खालती तिथं होते. नितीन काकांना काय भाषेत बोलणं झालं, कुणी शिव्या दिल्या, कसं काय धक्काबुक्की झाली, मकरंदाबांना कशी, मकरंदाबांची पॅन्ट फाटली त्या ठिकाणी, हे कुणी नोटीस केलं का नाही मला माहिती नाही. पण आम्ही त्या ठिकाणी हे सगळं झाल्यानंतर ऑफिसमध्ये बसलेलो तर त्यांची पॅन्ट फाटली होती. मीच त्यांना विचारलं, बाबा हे आबा कसं काय झालं. म्हणजे यार त्या गर्दीत हे धक्काबुक्की 100 पोलीस जर साध्या वेशात असतील, साध्या कपड्यात, पोलीसचा युनिफॉर्म नव्हता, 4थ्या मजल्यावर काय गरज आहे. आम्ही काय गुन्हेगार आहे का. असं कुठं असतं. कुणाला तिथे एंट्री नाही, तिथं बाकीचे सगळे लोक येतात ते म्हणजे इतर पक्षांचे. त्या ठिकाणी आल्यानंतर आमचे जेव्हा एक कॅन्डिडेट आमचे जेव्हा वरती आले, कामेश कांबळे, त्यांना काय पद्धतीने धरलं गेलं, त्यांना काय भाषेत बोललं गेलं, हे आपल्याला मी कॅमेरावर सांगू शकत नाही असल्या गोष्टी. परंतु जी भाषा वापरली गेली होती, एखादा मी प्रतोद होतो म्हणून मी त्याच्या बरोबर होतो, त्याच्या संरक्षणासाठी होतो. पण ज्या पद्धतीने त्यांच्याशी बोलणं केलं, म्हणजे तिथं बोलणं केलं गेलं, शॉकिंग होतं ते. म्हणजे असं कधीच कुठे बोललं जात नाही. ते जर मी शब्द या ठिकाणी वापरले तर मला वाटतं तुम्हाला सगळी बीप करायला लागेल पूर्ण ही इंटरव्ह्यू माझी. ज्या पद्धतीने धमक्या दिल्या गेल्या, काय काय त्यांना बोललं गेलं, आता आम्ही तिथे समजून सांगायचा प्रयत्न करतोय. परंतु एवढ्या मोठे पदाधिकारी आणि एवढे मोठ्या लेवलची माणसं असताना आपण त्यांना फार कमी, सगळं प्रशासन त्यांच्या बाजूने. आम्ही त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन पण दिलं की बाबा आमचे 2 म्हणजे राष्ट्रवादीचे 2 सदस्यांना अटक झाली आत आणताना. तुम्ही मला सांगा, मेटल डिटेक्टर आहे, आपण ज्या ठिकाणी सभागृहात जातो त्याच्या आधी जे मेटल डिटेक्टर होता तिथपर्यंत आमचे सदस्य येतात ते, परंतु तुम्ही त्यांना आत येऊन देत नाही. तिथनं तुम्ही अटक करून घेऊन गेला, बरोबर आहे का. तुमच्या बरोबर आले होते, मी तर आधी आत गेलो होतो. मी बाहेर पळत आलो, मी बघितलं तर माझ्या समोर येते त्यांना. आम्ही कलेक्टरांना अक्षरशः हातापाया पडलो, कलेक्टरांना पत्र दिलं की बाबा साहेब असं होऊ शकत नाही. मतदानाचा अधिकार हा सगळ्यांना असतो. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी आज भाषण केले विधानसभेत, तुम्ही ते भाषण ऐका. त्यांनी सुद्धा सांगितलं की तुरुंगातला सुद्धा मतदानाचा अधिकार असतो, तुरुंगातला माणूस सुद्धा येऊन मतदान करतो. मग या ठिकाणी असं का घडतं. तुम्ही मतदान करून द्या. स्वतः साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा फोन केला होता, SP साहेबांना केला होता, IG साहेबांना फोन केला होता, त्यांनी स्वतः सांगितलंय. ते सुद्धा म्हणतात की बाबा नाही असं मतदान करून देणार आम्ही, मतदानाशिवाय त्यांना अटक होणार नाही. जी काय कारवाई करायची करा ना, काय हरकत नाही, कारवाईला कुठं आम्ही मनाई करतोय, परंतु मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर करा. म्हणजे अशा पद्धतीने जर लोक धमकी देऊन म्हणा, अटक करून म्हणा, म्हणजे प्रशासन करत काय होतं. आम्हालाच खरंच प्रश्न पडतोय. आज आम्ही पक्षाची व्हीप बजावली, त्यांनी त्यांची राष्ट्रवादीची बजावली, आम्ही शिवसेनेची मी बजावली स्वतः, मला अधिकार होते. आता हे सगळं केल्यानंतर सुद्धा त्या
लोकांवरती काय कारवाई होणार का नाही, हा सुद्धा आम्हाला फार मोठा प्रश्न आहे. मग ही जी काय संविधान आहे, हे जे काय घटना लिहिलेली आहे, आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय आपल्याला अधिकार दिले ते सुद्धा बजवायचे का नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जसं आता आमच्या मित्रांनी सांगितलं की खरोखर हा सामान्य माणसाचा आणि हे जे काय प्रक्रिया आहे एकंदरीत याचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जातोय का खरोखर घोटलेलाच आहे. मग एवढे सगळे निवडणूक वगैरे ह्याचे कारण काय, गरजच नाही ना. सगळं जर असंच करायचं असेल तर मग त्यांनी त्याच मार्गाने करावं. या निमित्ताने आपल्या बरोबर महिला पण आहेत आमच्या सगळ्या सदस्य, त्यांना तुम्ही आपण विचारू शकता की नक्की त्यांच्या बरोबर काय काय घडलं. आम्ही सगळे तिथं कसे चिमटे काढले गेले, कसं मारहाण होती तिथं, कलेक्टरांसमोर मारहाण होतीये आणि